नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. दिनांक 17/4/2019 रोजी नीरा येथील जुबिलियंट लाईफ सायन्सेस, नवीन नाव जुबिलियंट इनग्रेविया, या कंपनीत ॲसेटिक अनहायड्राइड वायुगळती झाली होती. यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला तर 40 ते 50 लोक बाधित झालेले आहेत. बाधित झालेल्यामध्ये सर्वात मोठा फटका बसलेला एक तरुण इंजिनियर केशव महेश्वर साहनी, वय 27 वर्ष, राहणार नीरा, वार्ड क्रमांक 2 यांच्या आपण निवासस्थानी आलेलो आहोत. साधारणतः 2 वर्ष या अपघाताला होऊन गेलेले आहेत, परंतु कंपनीने अद्यापही या तरुण इंजिनियरच्या कुटुंबियांना भरघोस अशा प्रकारची भरपाई देण्याचे नाकारलेलं आहे. या तरुण सुशिक्षित इंजिनियरने त्याच्या आईने कंपनीशी सातत्यानं संवाद साधला. कंपनीचं हेड ऑफिस मुंबईला आहे, तिथल्या मुख्य अधिकाऱ्यांशी संवाद साधला, परंतु बघू पुढे, रिपोर्ट्स येऊ द्यात, डॉक्टरांचे अहवाल येऊ द्यात, अशा प्रकारे गेली 2 वर्ष वेळ मारून नेलेली आहे. आणि आता अशा प्रकारची नुकसान भरपाई देण्यासाठी टाळाटाळ सुरू आहे. अशा या बाधित कामगार किंवा इंजिनियरचं आपण या ठिकाणी मनोगत जाणून घेणार आहोत. केशवजी नमस्ते. नेमकं ही घटना कधी घडली ने त्यावेळेस तुम्ही कुठे होता? ॲक्च्युली 17/4/2019 रोजी जुबिलंट लाईफ सायन्समध्ये मी VP ऑफिस युनिट हेड यांच्या सेक्रेटरी ऑफिसला काम करीत होतो. तर 17/4/2019 रोजी दुपारी 4च्या सुमारास ॲसिटिक अनहायड्राइड ही विषारी वायुगळती झाली. ही वायुगळती झाली असताना एक 40 ते 50 कामगार बाधित झाले असून आणि त्यात 2 कामगार मृत्युमुखी पडले. सर्वांना अर्जंट उपचारासाठी नेण्यात आले असून नजीकच्या हॉस्पिटलमध्ये, काहींना पुण्यात देखील दाखल करण्यात आले आहेत. आणि ही घटनेचीच अद्यापही अजूनही माझ्यावरती उपचार चालू असून माझे फुफ्फुस या वायुगळतीमध्ये डॅमेज झालेत. सदरच्या त्रासाचे अजूनही माझ्यावर पुण्यात येथे खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. आणि सर्व रिपोर्ट्स आल्यानुसार डॉक्टरांनी मला सांगितले आहे की या वायुगळतीमुळे मला COPD म्हणजेच क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज हा उद्भवला आहे. या सदरच्या त्रासाचा डिस्ट्रिक्ट सिव्हिल हॉस्पिटलचे सुद्धा रिपोर्ट्स आलेत. तेथील डॉक्टरांनी सुद्धा मला COPD आजार झाला असल्याचा ह्या वायुगळतीमुळे असे सांगितले असून हा सदरचा आजार बरा होत नाही आणि ह्या आजारावर आजीवन उपचार घेणे आणि औषधांचे सेवन करणे, उदाहरणार्थ इन्हेलर्स असो किंवा स्टिरॉइड्स आणि बाकीचे जे काय औषधं, ह्या औषधांचे सेवन करणे हा एकमेव पर्याय असल्याचे डॉक्टरने सांगितले. सदरचा ह्या वायुगळतीचा माझ्यावर अजूनही मला श्वसनाचा, खोकल्याचा त्रास होत आहे. आणि ह्या गोष्टीचा मी व माझ्या कुटुंबाने कंपनीकडे वारंवार जाऊन या लोकांना विनंती करून, ते नीरेत असो किंवा हेड ऑफिस नोएडा दिल्लीमध्ये असो, ते CEO पासून कंपनीच्या प्रमुखांकडे सर्वांकडे विनंती केली असून की माझ्या त्रासाचा विचार करावा आणि माझ्यावरच पूर्ण कुटुंब, माझी पत्नी, माझी आई, माझं वर्षाचं बाळ असं पूर्णपणे माझ्यावर अवलंबून असून माझ्या भविष्याचा विचार करून आणि उपचाराचा, ह्या सर्व त्रासाचा विचार करून कंपनीने माझी नुकसान भरपाई द्यावी. ह्या गोष्टीचा कंपनीकडे वारंवार आम्ही कंपनीकडे विनंती केली, पत्रव्यवहार केले. कंपनीने या संदर्भात आमच्या मीटिंग देखील घेतल्या. कंपनीचे मग ते इवन साईट हेड असो, जनसंपर्क अधिकारी म्हणजेच PR हेड असो, कोण नाव काय? PR हेड इसाक मुजावर किंवा CSRचे अजय ढगे असतील, साईट हेड सतीश भट साहेब किंवा मग HR हेड दीपक सोनटक्के,
आणि इवन दिल्लीचे CEO राजेश श्रीवास्तवपासून अनंत पांडे साहेब, परत दिल्लीचे HR हेड GC गौतम, या सर्वांनी या संदर्भात सुरुवातीला आम्हाला आमच्या मीटिंगा घेतल्या. सर्वांनी आम्हाला आश्वासनं म्हणण्यापेक्षा खोटी आश्वासनं किंवा फसवणूक ह्या लोकांनी केली की सुरुवातीला की ठीक आहे, आम्ही सर्वांना तुम्हाला आम्ही न्याय देऊ, तुम्ही इकडे तिकडे सोशल मीडिया म्हणा किंवा प्रेस वगैरे इथे काय तुम्ही करू नका, आम्ही सर्व एकदा आत्ता तुमची खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत, एकदा शासनाचे रिपोर्ट्स आले की रिपोर्ट्सनुसार आम्ही तुमची नुकसान भरपाई देऊ. तर जेव्हा रिपोर्ट्स देखील आमच्या फेवरला आले तर ह्या सर्व लोकांनी पूर्णपणे नकार दिला. आणि इवन इथपर्यंत ह्या लोकांनी कृत्य केले की माझे जिथं ट्रीटमेंट चालू आहे त्या डॉक्टरांकडे देखील ह्या लोकांनी जाऊन रिपोर्ट्स बदलून द्या म्हणा किंवा त्यांच्यावर प्रेशर टाकून सतत की आम्हाला हेच लिहून द्या, आम्हाला केशवबद्दल हेच लिहून द्या. मग ह्याचं नक्की रहस्य काय ते तुम्ही सांगा. मग तुम्ही हेच स्पष्ट होतं या गोष्टी करून की तुम्ही तुमची चूक लपवण्यासाठी सगळीकडे तुम्ही शक्य असेल तिथे धनशक्तीचा तुम्ही वापर करता. तर एक गोष्ट मी सांगू इच्छितो की तुम्ही जितक्या तुम्ही इच्छा असो तुम्ही धनशक्तीचा वापर करा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही धनशक्तीने सगळी गोष्ट तुम्ही विकत घेऊ शकताय, पण सत्य तुम्ही विकत घेऊ शकत नाही. आणि मी सत्याच्या बाजूने आहे, म्हणून सत्य तुम्ही सत्याला तुम्ही त्रास द्यायला तुम्ही प्रयत्न करा, पण सत्य पराजित होत नाही, एक ना एक दिवशी सत्याचा विजय होईल. म्हणून ह्या सर्व गोष्टीला त्रासून आणि ह्या सर्व गोष्टीच्या निराशेतून लॉकडाऊनचे किंवा शासनाने जे आत्ता निर्बंध घातलेत ह्या सर्व गोष्टींना आत्ता गेली मी 1 मे रोजी कामगार दिनी कंपनी गेटसमोर आमरण उपोषणास बसणार होतो, पण शासनाने ह्या भागामध्ये कोविडचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे त्यांनी मला सांगितले किंवा समज घातला, तर ते मी मान्य करून एक प्रादुर्भाव हा कमी होईल, तर प्रादुर्भाव कमी झाल्यास कंपनीच्या गेटसमोर मी व माझे कुटुंब आमरण उपोषणास बसणार असून तिथंच मला न्याय न मिळाल्यास माझे प्राणत्याग करणार आहे. आणि या सर्व गोष्टीला फक्त आणि फक्त ज्युबिलंट कंपनी जबाबदार असेल. आपल्या समवेत त्यांच्या मातोश्री आहेत. काय नाव तुमचं? चिंतादेवी महेश्वर साहनी. आता ही जी घटना घडली, अपघात घडला वायुगळतीचा, त्यानंतर यांना कुठल्या दवाखान्यात नेलं? कुठं? पहले लिए इधर चकोर के इधर, फिर सावंत के इधर. सावंत के इधर इसके कंडीशन बहुत ख़राब था. काय खराब म्हणजे कशी परिस्थिती? हाथ पैर मुंह से खून के उल्टियाँ सब कुछ होने लगा. खून के उल्टी होने के बाद में 4 तास ये बेसुध पड़ा था. फिर उधर 4 तास के बाद में मेरे को मिलने दिए. फिर इसको हालत बहुत ख़राब था, तभी 6 दिन रखे उधर, मशीने पर रखे थे उधर. उसके बाद में इसको शुद्धि पर आया तो फिर घर में लाए. फिर 10 दिन के बाद तबीयत बिगड़ गई, तो उसके बाद में 20 दिन उधर भर्ती करे. 20 दिन भर्ती करे तो हम भट्ट साहब के फ़ोन करें. भट्ट साहब का बोले जे भर्ती करा दीजिए. फिर सोनटक्के साहब बोले जे हम तो नहीं हैं इधर. हम बोले पैसे नहीं है तो कैसे कराएंगे. तो कभी हाँ बोलते थे, कभी ना बोलते थे. 2 दिन के बाद भर्ती कराए, इधर से कर्जा लिए, फिर भर्ती कराए. भर्ती कराने के बाद में फिर कंपनी में फ़ोन करे तो भट्ट साहब बोले ठीक है, पैसे के जुगाड़ हो जाएगा. सोनटक्के साहब फ़ोन नहीं उठा रहे थे, वो अपना फ़ोन बंद कर दिए. तो तीसरे दिन फ़ोन उठाए तो बोले हम तो ऐसे नहीं बोले थे, झूठ बोलने लगे. झूठ बोल के फिर इधर आए, दवाई चालू रहा. हम लोग उनके हाथ पैर जोड़ने लगे, जो मेरे बेटा के कोई रास्ता सोचिए, कोई रास्ता दीजिए, इसको ज़िंदगी नहीं कटेगा, इसकी हालत बहुत ख़राब है. तो बोले क्या चाहिए. हम बोले क्या नहीं चाहिए, इसके ज़िंदगी के भरपाई दे दीजिए. इतना हम लोग कहाँ से करेंगे, खाने तक लाला पड़ जाएगा.
फिर इसके बाद में बोले ठीक है करेंगे, आपके क्या मन है। हम लोग बोले जे इसको कितना साल नौकरी है वो हिसाब से हिसाब करिए, इसके पगार कितना बढ़ता, नौकरी से क्या भरपाई मिलता है इसको, वो सब इसको दवाई के खर्चे सब दे दीजिए, हम लोग फिर आपके कंपनी में नहीं आएंगे। तो बोले क्यों ऐसा बोल रहे हैं, हमको मुंह में आँच डालते हैं आप लोग। हम बोले कहाँ जाएंगे, तो बोले सरकार कहाँ जाइए। हम बोले ये घटना कहाँ घटा है, घटना तो कंपनी में घटा तो हम कंपनी में आएंगे, सरकार में तो नहीं घटा है। तो बोले ऐसा तो कितना होता है। हम बोले कितना होता है तो उसकी कोई रास्ता निकलता है ना, मेरा बेटा के कोई सहारा नहीं है, अभी कहाँ से लाएंगे हम, कैसे पुराएंगे। तो बोले पगार तो मिल रहा है। हम बोले 10,000 के पगार से 15,000 से क्या घर चलेगा, उसके बच्चे क्या खाएंगे, 1 साल के बच्चे है, बीवी है, बूढ़ी माँ है। तो बोले ठीक है सोचेंगे, मीटिंग बुलाए। बोले जी आपके क्या विचार हैं। हम बोले इतना इतना भरपाई मुझे चाहिए, बेटा के ज़िंदगी का सवाल है, इसकी ज़िंदगी कट जाए। और जितना हम मांगे उतना तो आप दिए नहीं, आप क्या सोच रहे हैं, आप थोड़ा तबल क्या ऊपर नीचा करके। हम बोले ठीक है हम फरिया लेंगे, थोड़ा ऊपर नीचा करिए, हम हिसाब करके फरिया लेंगे। फिर बोले ठीक है ससुन में जांच कराइए। ससुन में जांच कराए तो रिपोर्ट आ गए, रिपोर्ट लेके गई कंपनी में, बोलाए सोनटक्के साहब, गए तो बोले एक रिपोर्ट और चाहिए। तब गए इधर दौन ना सिविल हाँ हॉस्पिटल। उधर गए तो उधर के जांच भी आ गए। फिर बोले सोनटक्के साहब, और उसके बाद में ये लोग फिर बदलने लगे, जो रिपोर्ट आने से क्या होता है, इसको अभी नौकरी करना चाहिए। तो ये नौकरी पर सकता नहीं उधर जाने के लिए, तो काम पर बुलाए। एक दिन गए तो बीमार पड़ गया, एक दिन गए गेट पर बीमार पड़ गया तो फिर भर्ती कराए। सोनटक्के साहब के फ़ोन करे, बोले ठीक है भर्ती करा दो, तो भर्ती पूना में करा दिए। उधर करा दिए तो फिर फ़ोन करे, पैसे नहीं था। तो बोले हम आपको सेवा कर रहे हैं क्या, आपको बेटे से इतना क्यों प्यार है। हमले बच्चे से तो सभी का प्यार होते हैं, जो माँ बाप है, आप एक पिता हो सकते तो आपको मालूम पड़ता जो बच्चे से क्या प्यार होती है। अपने अपने बच्चे के लिए सबके मोह रहता है। फिर हम दिल्ली में फ़ोन करे तो पांडे साहब बोले जे ठीक है, इसके रिपोर्ट आ जाने के बाद में पूरे हिसाब होगा, जितना होगा वो हिसाब से कर देंगे हम लोग आपके डिसीजन। तो वो रास्ता बोले जे आप मीडिया में मत दीजिए, मोबाइल पर मत डालिए, फेसबुक पर मत डालिए, से आप हम भरोसा रखिए। भरोसा रखते रखते अभी 1.5 साल हो गए, लेकिन कोई सुनवाई नहीं है। अभी सोनटक्के साहब बोलते जब आप सरकार में गए थे तो सरकार देगा आपको भरपाई। तो मैं उनके बोली जे ये बताइए मेरा बेटा काम को कहाँ था, सरकार में था कि आपके कंपनी में था। तो बोले आपके कंपनी में था। तो हम बोले मुनासिब बोलिए, जे कंपनी देगा भरपाई कि सरकार देगा। तो बोले नहीं कंपनी देगा। तो हम बोले जे ऐसे क्यों बात करें आप, जे सरकार देगा। तो आज कल करके टाराटारी कर रहे हैं, लेकिन मेरे को खाली निराशा मिल रही है। दिल्ली के साहब करते आप लोग मीडिया में क्यों देते हैं। हम बोले आप लोग नहीं देंगे तो क्या करेंगे, इसलिए हम लोग सोच लिए हैं जो आंदोलन करके गेट पर जान दे देंगे, अन्न पानी त्याग देंगे, गेटे पर जान देंगे। उसका जिम्मेदार सब कंपनी का साहब लोग या कंपनी होगा। नमस्कार। आता दरवर्षी समजा ॲव्हरेज मागच्या वर्षी दवाखान्याचा खर्च किती आला? एक साधारणतः मी पाहिलं आहे तर एक मागच्या वर्षी 1.5 ते पावणे 2 लाख मला माझ्या उपचारासाठी खर्च लागलेला आहे। आता कुटुंबात दुसरं काय उत्पन्नाचं साधन आहे का? साधन कुठलंही नसून एकटं माझ्यावर पूर्णपणे कुटुंब डिपेंड आहे। आणि माझ्या आयुष्यावर बघा पूर्णपणे आत्ता बंधन आलं आहे आणि कंपनीमुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे। मी आता पुढे पाहिजे तसा ग्रोथ करू शकत नाही। तर पूर्ण माझ्या करिअरवर किंवा आयुष्यावर बंधन आलं तर ह्या सर्व गोष्टींचा विचार करून कंपनीने माझी नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा तेच मी कंपनीसमोर आमरण उपोषणास बसणार असून तर माझ्या सर्व होणाऱ्या त्रासास कंपनी जबाबदार असेल। कंपनीचं हेड ऑफिस कुठे आहे? दिल्ली नोएडामध्ये। कोण मालक आहेत? हरी भारतीय आणि श्याम भारतीय। हा नीरा जो प्लांट आहे त्या प्लांटचा साधारण टर्नओव्हर किती आहे? ॲक्च्युली मी जेव्हा
ज्यावेळी कामावर होतो तर त्यावेळेचा माझ्या अंदाजे 1 ते 1,500 कोटीचा टर्नओव्हर कंपनीचा तेव्हा होता. आता आणखी काही प्रोडक्शन वाढवलं त्या कंपनी? बरेचसे प्लांट आत्ता नवीन त्यांच्या इथं उभारण्यात आले असून ते ETPचे म्हणा, ME प्लांट आणि बाकीचे ह्यांचे प्रोडक्शन ACTO म्हणजेच ॲसिटिक अनहायड्रेटचे आहेत, इथाईल ॲसिटेटचे 4+ प्लांट आहेत. अशा प्रकारचे साधारण किती कामगार आहेत कंपनीत एक 400-500 कामगार असून आणि इतर कॉन्ट्रॅक्ट स्वरूपात बरेच जण कामाला आहेत. अशा प्रकारे या ज्युबिलियंट कंपनीने आपल्या वायुगळतीने त्रस्त झालेल्या तरुण इंजिनियरचं आयुष्य बर्बाद केलेलं आहे आणि सध्या मदतीसाठी हात वर केलेले आहेत. 1,000, 1,500, 2,000 कोटीचा टर्नओव्हर असणारी ही कंपनी पुरंदर तालुक्यात नव्हे तर पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन आहे. या उद्योजकांचं दिल्लीत मोठं बस्तान आहे. अनेक त्यांचे उद्योग आहेत. जे केमिकल तयार केलं जातं ते विषारी प्रकारचं केमिकल आहे, त्यातून ही वायुगळती झालेली आहे. भोपाळमध्ये जी घटना घडलेली आहे त्याचीच पुनरावृत्ती कधी पण या नीरा पंचक्रोशीमध्ये होऊ शकते आणि हजारो लोकांचे जीव जाऊ शकतात. नेमकं ज्या दिवशी घडलं त्या दिवशी किती सेकंद वायुगळती झाली? साधारणतः अत्यंत कमी वेळेची वायुगळती होती. एक 10 ते 15 सेकंदामध्ये एवढा मोठा हा त्रास म्हणजे म्हणा किंवा एवढं घटना घडली किंवा इतके मोठा ॲक्सिडेंट केवळ एक 10 ते 15 सेकंदाच्या वायुगळतीमुळे झाला. तर एक सुदैवाने किंवा चुकून ही वेळ किंवा काळ मलाही सांगून देखील आली नव्हती. तर उद्याहून लोकांनी हेही समजू नये की आम्ही सुरक्षित आहोत. तर उद्याहून चुकून हे वारं किंवा कुठं हे जास्त प्रमाणात झालं तर साधारणतः पंचक्रोशी आणि कितीतरी किलोमीटरचा रेडियस हा पूर्णपणे व्यापला जाईल आणि पूर्णपणे लोक हे बाधित होतील भविष्यात जर कधी असं झालं तर. भारत देश स्वतंत्र आहे. गेली 70-72 वर्ष या देशामध्ये लोकशाही नांदत आहे. प्रत्येक नागरिकाला आपले हक्क आणि संरक्षणाचे कायदे आहेत, फॅक्टरी ॲक्ट आहेत. परंतु या सर्व नियमांचं उल्लंघन करून कंपनी पैशाच्या जोरावर, भांडवलाच्या जोरावर सर्व यंत्रणा विकत घेताना पाहावयास मिळत आहेत. या सर्वसामान्य तरुण इंजिनियरचं आयुष्य बर्बाद केलेलं आहे. त्याच्या पाठीशी आता कंपनीने उभं राहायचं नाकारलेलं आहे, त्याला मदत करायचं नाकारलेलं आहे. हे कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे. उद्या अशा प्रकारची विषारी केमिकल तयार करणारी कंपनी नीरा पंचक्रोशीचा देखील बळी घेऊ शकते. पैसे कमावण्याच्या नादात आपण या परिसराचं प्रदूषण खराब करतो आहे, या परिसरातील नागरिकांचं जीवितहानी धोक्यात आणतो आहे, याचं भान या कंपनीच्या मालकांना राहिलेलं नाही. दुर्दैवानं राजकीय अनेक नेते मंडळी या कंपनीपासून आर्थिक लाभ घेतात आणि या कंपनीच्या बाजूने उभे राहतात. या कंपनीमध्ये अनेक कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कर्मचारी काम करत आहेत, कमी वेतनावर काम करीत आहेत. पोट भरण्यासाठी, रोजंदारीसाठी नागरिक हा मार्ग स्वीकारत आहेत. परंतु आपण स्वतःहून मृत्यूच्या सापळ्यामध्ये अडकत आहोत, मृत्यूच्या जाळ्यात अडकत आहोत. हा धोका मात्र कंपनी कामगारांच्यापासून लपवून ठेवत आहे. कंपनीमध्ये गेटवरच मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवलेला आहे. कोणत्याही माणसाला आत सोडलं जात नाही. कंपनीची माहिती गुप्त ठेवली जाते आणि अशा प्रकारे 2-4 लायझनिंग करण्यासाठी अधिकारी ठेवलेले आहेत. ते अधिकारी मात्र या पंचक्रोशीमध्ये जे काही वातावरण घडेल त्या वातावरण निवळण्याचं काम ही माणसं करत असतात. परंतु प्रत्यक्षात कंपनीचं उत्पादन करणारे जे हात आहेत, कामगारांचे हात आहेत, मजुरांचे हात आहेत, त्यांना मात्र वाऱ्यावर सोडलेलं आहेत. आज 2 कर्मचारी मृत्यू झालेत, 40-50 जण बाधित झालेले आहेत. उद्या नीरा पंचक्रोशीवर देखील भोपाळसारखी परिस्थिती उद्भवू शकते. दुर्दैवानं अनेक राजकीय पुढाऱ्यांनी घोषणा केल्या, परंतु कृती मात्र अद्याप झालेली नाही. हा प्लॅन्ट हलवणं हा एकमेव मार्ग आहे की लोकांची जीवितहानी महत्त्वाची आहे. कोरोनाच्या महासंकटानं आपल्या लक्षात आले, कोट्यवधी रुपये जवळ असले तरी कोरोनापासून अनेक नागरिक मृत्युमुखी पडलेले आहेत. त्याचा काहीही फायदा झालेला नाही. जगाने हा धडा घेणं महत्त्वाचं आहे. भारतानं हा धडा घेतलेला आहे. परंतु बारामती तालुक्यामध्ये पुरंदरच्या बॉर्डरवर असणारी ही फॅक्टरी या 2 तालुक्यातील नेत्यांनी एकत्र येऊन राजकीय आणि शासनाने देखील
या कंपनीच्या विरोधात कडक पावलं उचलून त्या कंपनीला सील ठोकणं गरजेचं आहे. कंपनी बंद करणं हा एकमेव मार्ग आहे. मृत्यू माणसाला समोर दिसत असेल, आता कोरोनाने आपल्याला धडा शिकवलेला आहे. आपण आपला धंदा, व्यवसाय, कुटुंब हे सर्व महत्त्वाचे आहेत, परंतु आपला जीव जर महत्त्वाचा असेल तरच हे सर्व चालणार आहे, तरच देश चालणार आहे, तरच समाज चालणार आहे. त्यासाठी नागरिकांच्या सुरक्षेसाठी ही कंपनी बंद करून कंपनीला सील ठोकून संबंधित कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी शासनाने केलं पाहिजे. परंतु फॅक्टरी मॅनेजर असतील, फॅक्टरी ॲक्ट संबंधित जे कायदेकानून अंमलबजावणी करणारे सरकारी अधिकारी असतील, ते देखील कागदपत्रांची फक्त इकडून तिकडं फेकाफेकी करताना दुर्दैवानं पाहावयास मिळत आहेत. या कंपनीचा खरा रिपोर्ट समाजासमोर आला पाहिजे, समाजाला असणारा धोका पुढं आला पाहिजे. हेच पुरंदर न्यूजच्या वतीनं सर्व लोकांना, शासनाला आमची मागणी आहे. केशव महेश्वर सहानी वय 27 वर्ष या तरुण इंजिनियरला न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी नागरिकांनी या आंदोलनाला पाठिंबा देणं गरजेचं आहे. धन्यवाद. उद्या ही वेळ आपल्यावर देखील येऊ शकते.